पावसाळा सुरू झालाय आणि बाजारात पालेभाज्या सुद्धा भरपूर मिळायला लागल्यात. पण तुम्ही अजूनही कांदापातीच्या कोफ्त्यांची अशा प्रकारची भाजी कधीच खाल्ली नसेल असं मला वाटतं. तर म्हणूनच मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे कांदापातीच्या कोफ्त्यांची भाजी. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पण त्यापूर्वी मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझं चॅनल पूजा स्पेशल रेसिपीज मध्ये, जिथे तुम्हाला मिळतात झटपट, सोप्या आणि टेस्टी रेसिपीज. तर इथे मी एक जुडी कांदापात घेतलेली आहे आणि ती मी स्वच्छ निवडून घेणार आहे. तसंच याचा पुढचा आणि मागचा भाग आपण काढून टाकायचा आहे, म्हणजेच हे मोठे कांदे आपण घ्यायचे नाही आहेत. तसेच जे भाजीचे शेवटची टोकं आहेत ती सुद्धा आपण घ्यायची नाही आहेत आणि ही बारीक चिरून घ्यायची. तर इथे मी अर्धा कप मूग डाळ साधारण 2 तास भिजवत ठेवली होती. आता हे मी मिक्सरला वाटून घेते. तर इथे तुम्ही बघू शकता अगदी बारीक अशी ही डाळ वाटून तयार आहे. आता इथे 5 हिरव्या मिरच्या, मूठभर देठासहित कोथिंबीर, 8 ते 10 लसूण पाकळ्या, शिवाय 1 इंच आलं आणि 1 चमचा जिरे घेतलेत आणि याचा आपण एक ठेचा बनवून घेणार आहोत. तुम्ही हवं तर खलबत्त्यामध्ये सुद्धा कुटू शकता, पण मी इथे मिक्सरवर हे बारीक वाटून घेतलेलं आहे. आता हे आपण मूग डाळीच्या मिश्रणामध्ये घालतोय. सोबतच मी इथे 1 चमचा हळद, चवीनुसार मीठ, 1 छोटा चमचा जिरेपूड, तसंच 1 छोटा चमचा धनेपूड घातलेली आहे. आणि आपण जी पात कट करून घेतली होती त्यामधील जवळजवळ पाऊण भाग मी यामध्ये मिक्स करते आणि पाव भाग आपण नंतर भाजीसाठी ठेवणार आहोत. आता हे आपण व्यवस्थितपणे हाताने मिक्स करून घेऊया. तर इथे तुम्ही बघू शकता पाण्याचा वापर करायची अजिबात गरज नाहीये आणि मिश्रणाला एक छान बेस आलेला आहे. आता मी इथे एक चाळण घेतलीये. तुम्ही हवं तर जाळीच्या प्लेट सुद्धा घेऊ शकता. त्याला तेलाने ग्रीस करायचं आहे आणि असे हे छोटे छोटे कोफ्ते यावर आपण ठेवणार आहोत. साधारण 50 भर तर आरामात कोफ्ते तयार होतात. आणि आता एका कढईमध्ये मी पाणी गरम करायला ठेवलंय. पाणी गरम झालं की त्यावर ही चाळण ठेवायची आणि वरून झाकण लावून साधारण 10 मिनिटं आपण ह्याला वाफवून घ्यायचंय. कोफ्ते वाफवले जातात तेवढ्यात मी एका दुसऱ्या कढईमध्ये थोडंसं तेल घेते आणि त्यामध्ये 1 कांद्याचे स्लाइस अशा प्रकारे फ्राय करून घेते. अगदी गोल्डन ब्राऊन कलरवर आपण हे फ्राय करून घ्यायचं आहे. आता मी त्यामध्ये 8 ते 10 लसूण पाकळ्या, 1 इंच आलं, सोबतच अर्धी वाटी सुकं खोबरं किसून घालते आणि हे सुद्धा आपण चांगलं ब्राऊन कलरवर परतून घ्यायचंय. हे सगळं परतलं जातंय तोपर्यंत आपले इकडे कोफ्ते व्यवस्थित वाफवले आहेत. आपण चाकूने चेक करूया. चाकूला काहीच मिश्रण चिकटलेलं नाहीये, म्हणजेच आपले कोफ्ते तयार आहेत. तर मी बाकीचे सुद्धा कोफ्ते अशा प्रकारे वाफवून घेते. आता इकडे कांद्याचा शिवाय खोबऱ्याचा सुद्धा कलर बदललाय. मी गॅस बंद करून हे थंड करण्यासाठी ठेवते. थंड झाल्यानंतर यामध्ये पुन्हा मी मूठभर देठासहित कोथिंबीर घालतेय. अर्धा कप पाणी घातलंय आणि आता आपण याचं एक वाटण तयार करून घेऊयात. आता इथे हे वाटण तयार आहे. अगदी बारीक असं वाटण तयार झालेलं आहे. आता त्याच कढईमध्ये मी पुन्हा 1 चमचा तेल घेते आणि तेल गरम झालं की हे वाटण त्यामध्ये घालायचं आहे. तेल जर जास्त गरम झालं असेल तर हे वाटण घातल्यानंतर तेल थोडंसं अंगावर उडण्याची शक्यता असते. त्यामुळे शक्यतो तेल कोमट असतानाच हे वाटण त्यामध्ये घाला आणि चांगलं तेल सुटेपर्यंत ह्याला परतून घ्या. इथे तुम्ही बघू शकता मिश्रण थोडंसं आपलं दाटसर होतंय. शिवाय साईडने तेल सुद्धा सुटायला सुरुवात झालेली आहे. 5 ते 7 मिनिटांनंतरच याला लगेच तेल सुटायला सुरुवात होईल. आता छान तेल सुटले. आता आपण बाकीचे मसाले घालूयात. तर त्यासाठी मी इथे पाव चमचा हळद, पाव चमचा हिंग, शिवाय 1 चमचा धनेपूड घातलीये, 1 चमचा जिरेपूड घातलेली आहे, शिवाय 1 चमचा कांदा लसूण मसाला घातलाय. तसंच 1.5 चमचा मी इथे लाल तिखट घातलेला आहे आणि हे सारं आपण मिक्स करून घेऊयात. व्यवस्थित मिक्स केलं की मसाल्यांच्या गुठळ्या सुद्धा होणार नाहीत
आणि मसाला सगळीकडे व्यवस्थितपणे पसरला जाईल. आता हे सारं मिक्स झालंय. आता आपण इथे थोडंसं गरम पाणी घालायचं आहे. साधारण अर्धा कप इतकं मी गरम पाणी घातलंय आणि हे मिक्स करून घेऊया. खोबऱ्यामुळे लगेच याला खूप छान असा दाटसरपणा आलेला आहे. आता मी इथे पुन्हा 1 कपभर पाणी घालतेय आणि याला आपण छान उकळी येऊ द्यायची. कोफ्ते घातले की अजून थोडं हे मिश्रण दाटसर होईल. आता या स्टेजला सुद्धा तुम्ही कोफ्ते हे वाफवून घेऊ शकता. इथेच एक अशी प्लेट ठेवून किंवा स्टँड ठेवून त्यावरती जाळीची प्लेट ठेवली तर या आपल्या ग्रेव्हीला छान उकळी येईपर्यंत कोफ्ते आरामात इथे वाफवले जातात. पण आपण सेपरेटली वाफ दिलेली आहे त्यामुळे ही स्टेप मी स्किप करते. आता छान उकळी आली की आपण जो पावभाग ठेवला होता कांद्याच्या पातीचा तो इथे मी घालते आणि हे आपण मिक्स करून घ्यायचंय. छान उकळी आली की याला आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे. अगदी पाव चमचा मी साखर घातली आहे आणि हे मिक्स करून घेऊयात. मस्त अशी ही ग्रेव्ही तयार झाली आहे. उकळी आली आहे आणि वर तेलाचा छान असा कट सुद्धा दिसतोय. आपल्याला ही ग्रेव्ही जितपत पातळ हवी आहे तेवढं आपण पाणी घालायचं आहे. आणि कोफ्ते सुद्धा इथे बघू शकता तुम्ही छान आतमध्ये जाळीदार झालेले आहेत. आता यांना पुन्हा एक उकळी आली की आपण हे कोफ्ते यामध्ये ऍड करूयात. किंवा अगदी तुम्ही जेवायला बसल्यानंतर सुद्धा यामध्ये कोफ्ते घातले तरी सुद्धा चालतील. पण या स्टेजला कोफ्ते घातल्यामुळे ग्रेव्हीचा मसाला अगदी आतपर्यंत जाईल. त्यामुळे या भाजीला अजूनच छान चव येईल. आता कोफ्ते घातल्यानंतर अगदी 1-2 मिनिटांमध्ये तुम्ही बघू शकता थोडासा दाटसरपणा याला आलेला आहे. कारण कोफ्ते आपले थोडं थोडं पाणी शोषून घेतात. आता पुन्हा एक याला उकळी द्यायची आहे. तर हे कोफ्ते तुम्ही अगदी चपाती, भाकरी, रोटी, नान, थालीपीठ या कोणत्याही प्रकारासोबत हे सर्व करू शकता. तर इथे मी घालते बारीक चिरलेली कोथिंबीर आणि ही आपली भाजी तयार आहे. मी गॅस बंद करते आणि आता हे कोफ्ते सर्व करते. तर मैत्रिणींनो, अशी ही मस्त कांदा पातीच्या कोफ्त्यांची भाजी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून कळवा. आणि अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि हो तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत नक्की शेअर करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.